नमस्कार मित्रांनो, मी पंढरपूरमधून सुनील शिवशरण बोलत आहे की जेणेकरून ज्या पंढरपूरमध्ये येणाऱ्या संतांच्या पालख्या आहेत, ज्या मार्गाने येतात त्या मार्गावर मी उभारलो आहे पंढरपूरमधील वाखरी हद्दीमध्ये आपल्याकडे आत्ता नवीन टुमदार छानसा 1 BHK बांधलेला बंगला 1 BHK बांधलेला बंगला 2 गुंठ्या जागेवरती 1 BHK बांधलेला बंगला 1 गुंठा शिल्लक, त्यामध्ये पूर्वमुखी आणि पश्चिममुखी दोन्हीकडनं रस्ते असलेला असा प्लॉट, त्याच्यावर बांधकाम असलेलं 1 BHK आपल्याकडे विकायला आलेला आहे। ते म्हणजे पुणे पंढरपूर पालखी मार्ग, ह्याच्या बाजूला चंद्रभागा पार्क म्हणून आहे, त्या ठिकाणी हे घर आहे। तुम्हाला दाखवतो, हा रस्ता जातो थेट, हे बघा, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूरकडे जातो, तर हा पुण्याकडे जातो। तुम्हाला जो प्लॉट दाखवणार आहे हा पुण्याला जातो, तुम्हाला जो प्लॉट दाखवणार आहे ते ह्या साईडला इकडे आहे, तर चला दाखवतो, या माझ्या मागे। तर आपण घरात प्रवेश करतो, हे बघा असा ओटा वगैरे आहे, असं छानसं टुमदार घर आहे, नवीन RCC घर आहे। आता आपण प्रवेश करतो घरामध्ये, हे बघा नवीनच आहे, अशा पद्धतीने घर आहे, हॉल आहे, हे बघा हे हॉल आहे, हे बघा नवीन बांधलेलंच आहे, संपूर्ण विंडोज आहेत असे, हे बघा हे हॉल 2 विंडोज आहेत, व्हेंटिलेशन, सूर्यप्रकाश मुबलक आहे। तुम्हाला आता मी बेडरूम किचन दाखवतो। बेडरूममध्ये प्रवेश करतो, हे किचन दिसतं, मात्र पहिलं प्रथमतः बेडरूम दाखवतो। अशा पद्धतीचं बेडरूम आहे, हे बघा विंडोज आहेत, लेंटेल आहे, कपाटात कडाप्याचे कपाटं केलेले आहेत। हे संपूर्ण तुम्हाला बेडरूम दाखवलेला आहे, RCC आहे बांधकाम, वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलेलं आहे। किचन आहे, हे बघा व्हेंटिलेशनसाठी मोठा विंडोज आहे, आणि किचनमध्ये अशा पद्धतीने कपाट आहे, कडाप्यातून बांधलेले कपाट आहे। तर मी तुम्हाला आता बाथरूमकडे घेऊन चालतो, पुन्हा हॉलमध्ये चालू आहोत। हे बघा तुम्हाला संडास बाथरूम दाखवतो आता, अशा पद्धतीने बाथरूम आहे, हे बघा हे टॉयलेट आहे। आता तुम्हाला मी बॅक साईडला आणलेला आहे, मागच्या बाजूला असा जिना आहे, हे बघा, आणि ह्या बाजूला असा 1 गुंठा जागा आहे, ह्या रोडपर्यंत 1 गुंठा जागा आहे। हा पोल दिसतोय, हा एक पोल आता वरून दाखवतो, चला। हा पूर्वमुखी प्लॉट आहे, हा एक पोल, हे बघा हा रस्ता आणि हा पोल, इथपर्यंत प्लॉट आहे। आता जिन्यावरनं वर नेतो तुम्हाला मी, RCC संपूर्ण RCC बांधकाम आहे, हे कॉलम सोडलेले आहेत, अजून 2-3 मजली तुम्ही बांधू शकता, हे बघा अशा पद्धतीने कॉलम वगैरे सोडलेले आहेत। टेरेसवर पण असे कॉलम सोडलेले आहेत, हे बघा असे, आणि हा परिसर बघा संपूर्ण भरलेला परिसर आहे, हे बघा हे अशा पद्धतीने परिसर आहे, हायवे जवळच आहे, हे बघा इथं वाहनं चाललेली दिसतात, पुणे पंढरपूर हायवे आहे इथे, हा बघा हायवे पुणे पंढरपूर हायवे आहे, हे बघा अगदी जवळ आहे पुणे पंढरपूर हायवे, असा परिसर आहे हा, हे बघा पूर्ण बंगले वगैरे आहेत। तर मित्रांनो, मी तुम्हाला संपूर्ण बंगला दाखवला, रस्त्यापासून हायवेपासून, म्हणजे मेन पालखी मार्ग पुणे पंढरपूर पालखी मार्गापासून अगदी हाकेच्या अंतरावर जवळ असलेले हे चंद्रभागा, म्हणजे
हायवेला लागूनच चंद्रभागा पार्क आहे. आतमध्ये हा बंगला विकायला माझ्याकडे आलेला आहे. 2 गुंठे जागा आहे. पूर्व आणि पश्चिममुखी दोन्हीकडनं रस्ते आहेत. त्यामध्ये पश्चिम मुखीला एक बंगला नवीन RCC 1 BHK बंगला जवळ 700-750 स्क्वेअर फुटापर्यंतचा नवीन बंगला बांधलेला विकायचा आहे. तो आपल्याकडे आता विक्रीस आलेला आहे. तर ह्याची प्राईस कोट केलेली आहे 25 लाख रुपये प्राईस कोट केलेली आहे. मात्र बैठकीला बसल्यानंतर आपण कमी जास्त बऱ्यापैकी आपण कमी जास्त करणार आहोत. मग कोणाला पसंत असेल तर सांगा, तुम्ही माझ्याकडे या, मला फोन करा ज्यांना घ्यायचं आहे. कारण मागणी बऱ्याच ह्याच्यापासून वर्षापासून येते की आम्हाला पंढरपूर पुणे रोड वाकरी हद्दीत पाहिजे म्हणून. तर आता ही वाकरी हद्दीमध्ये हायवेपासून जवळ असलेलं हे घर आता तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे. 25 लाख प्राईस कोट केलेले आहे. त्याच पद्धतीने मला संपूर्ण महाराष्ट्रातून फोन येत असतात ज्यांना प्रॉपर्टी द्यायची आहे किंवा घ्यायची आहे. देणारा ग्राहकसुद्धा माझ्याकडे आहे. प्रॉपर्टीमध्ये शेती, बंगला, रो हाऊस, घर काय इतर प्रॉपर्टीमध्ये जे बी विकायचं असेल तर ते घेणारे सुद्धा माझ्याकडे आहे. म्हणजे प्रॉपर्टी घेणारे आणि देणारे दोन्ही ग्राहक माझ्याकडे अवेलेबल आहेत. सेवा दिली जाईल. त्याच पद्धतीने माझ्या प्रॉपर्टीचे माझ्याकडे विकायला आलेले प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल, प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.